तर ते ज्यांनी तुमच्याकरता काही केलं ना त्याला समाधान मिळतं. एवढं लक्षात ठेवा. ही गोष्ट आता तुम्ही ज्या लोकांनी, आता हे दुसरं पिक्चर आहे तुझं, पण पुढे जाऊन तू जेव्हा एक खूप सिनियर डायरेक्टर, फिल्म मेकर जेव्हा बनशील, तेव्हा आपल्या असिस्टंटला पिक्चर दे डायरेक्ट करायला. कळलं तुला? असेच लोकांना पुढे, मी माझ्या चित्रपटात तुला सांगतो, मी प्रत्येक चित्रपटात एक तरी पदार्पण असतं, किमान एक. कधी त्याच्याहून जास्त सुद्धा असतं, पण किमान एक तर प्रत्येक पिक्चर मध्ये. हे माझं आताचे जे पिक्चर रिलीज झालं सप्टेंबरला, ते ऍज अ डायरेक्टर माझं 23वा पिक्चर होतं. ठीक आहे, पण प्रत्येक पिक्चर मध्ये मी कोणाला तरी इंट्रोड्यूस केलेलं आहे. मग ऍक्टरच असला पाहिजे असं नाही, तो रायटर पण असू शकतो, तो डीओपी असू शकतो, तो म्युझिक डायरेक्टर असू शकतो, सिंगर असू शकतो, काहीही असू शकतो, पण एक पदार्पण किमान असतं. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की लहान म्हणजे एक लहान मूल आहे, तिच्या आयुष्यावरती हे पिक्चर आहे, आणि मेन रोल जर कोणी करत असेल तर ती बालकलाकार म्हणून करते आहे. कारण त्याचा एक्सपिरियन्स मला खूप आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता 1962 साली, तेव्हा तुला माहिती का मी किती काय माझं वय काय होतं माहिती का? मी 4.5 वर्षांचा होतो. आणि पहिल्याच चित्रपटात मी ना मेन रोल केला होता. जसा तू या चित्रपटात करतेस ना, तसा मी मेन रोल केला होता. आणि मला खूप एका गोष्टीचा आनंद आहे की मी जास्त करून बालकलाकार म्हणून मेन रोल्स केलेले आहेत. म्हणजे अदरवाईज काय होतं की हिरोईनचं लहानपण, किंवा हिरोचं मुलगा असेल तर हिरोचं लहानपण, किंवा हिरोईनची बहीण किंवा भाऊ, किंवा हिरोचा बहीण किंवा भाऊ वगैरे, असे रोल्स लहान मुलांना मिळतात. फार क्वचित असं घडतं की मेन रोल लहान मुलाला मिळतो, का त्याला लहान मुलाला घेऊन पिक्चर बनणं. तसे जास्त माझ्या बालकलाकार म्हणून असे कॅरेक्टर्स मी जास्त काय म्हणतात मेन रोल मी जास्त केलेले आहेत. आणि त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. या चित्रपटाला सुद्धा असाच आशीर्वाद मिळालेला आहे हिच्या रूपानं. आणि ही अतिशय छान ऍक्टर आहे, आणि तू खूप मॅच्युअर सुद्धा आहेस असं. आणि ही मॅच्युरिटी येते बालकलाकार म्हणून, मी ती अनुभवलेली आहे म्हणून मी हे सांगू शकतो. पण अशीच मोठी हो बेटा, आणि तू एक मोठी अभिनेत्री सुद्धा बन, आणि या चित्रपट सृष्टीला अजून काहीतरी दे. तुझं योगदान सतत राहिलं पाहिजे, फक्त बालकलाकार म्हणून नाही तर मोठं होऊन सुद्धा, असा मी तुला आशीर्वाद देतो. अरे यशवंत, आणि हा चित्रपट गोड चित्रपट, आपण सर्वांनी हा चित्रपट थिएटरला जाऊन पाहायला पाहिजे. आता अश्विननी म्हटलं की हा चित्रपट घराघरात पोहोचला पाहिजे. मी म्हणतो नाही, घराघरात पोहोचला नाही पाहिजे. घराघरातल्या लोकांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे, आणि त्यांना चित्रपटगृहात आणलं पाहिजे, आणि त्यांनी तिकडे जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहायला पाहिजे. नंतर आम्ही घरात बघू, कधी घरात जाऊ, नाही का? तर हा चित्रपट. आणि दुसरी म्हणजे काय, मला एक फार आनंदाची अशी गोष्ट आहे की चांगलं काम केल्यानंतर मंगेश देसाई सारखा माणूस येतो आणि तो तुमच्या मागे उभा राहतो. त्यासाठी आधी चांगलं काम केलं पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होणार. आणि हा उभा राहिलाय ह्याचाच अर्थ ही दाद आहे तुमच्या चांगल्या कामाला. आता ह्याच्यापासून सुरुवात झालेली आहे. 31 तारखेला मी बघेन, मी पण दाद देईन. तसंच प्रेक्षकांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा आणि दाद द्यावी, अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो. यशवंत व्हा, खूप मोठे व्हा, आणि असंच चांगलं काम करत राहा. धन्यवाद. आपण ट्रेलर बघणारच आहोत, पण एक छोटासा सत्कार आपण करूया. मराठी सिनेमा